नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, प्रतिपक्ष हा कुठल्याही बातमीचे वेगवेगळे पदर उलगडून तुमच्यासमोर येतो. त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा हे आवाहन मी सुरुवातीलाच करतो आणि आपण आता विषयाकडे वळू. आजचा विषय आहे मित्रांनो, धनंजय मुंडे सही सलामत निसटले का किंवा सुटले का. कारण ज्या गतीने या आठवड्याच्या 5-7 दिवसापूर्वी धनंजय मुंडे प्रकरण हे आपल्या समोर आलं, त्या गतीने असा मोठा धमाका होणार असं म्हटलं जात असताना त्यातली हवा निघून गेलेली आहे. साहजिकच हे प्रकरण खरोखरच का काढण्यात आलं असा प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण ही गोष्ट नवी नाही आहे. रेणू शर्मा नावाची ज्या तरुणीने हा आरोप केला आणि पोलीस तक्रार नोंदवली, तिचं हे काल परवाचं प्रकरण आहे असा दावा नाही आहे. हे काही वर्षापूर्वीचं प्रकरण आहे आणि तिने हा आरोप केल्यावर आणि तक्रार नोंदवल्यावर विनाविलंब धनंजय मुंडे यांनी आपली सफाई देत त्यातले काही म्हणजे त्या आरोपामुळे जे बालन देऊ शकत होतं ते स्वीकारून टाकलं की रेणू शर्माची बहीण आणि माझे व्यक्तिगत सहमतीने संबंध आहेत आणि आम्हाला मुलं आहेत, नवरा बायकोसारखे आमचे संबंध आहेत, त्यांचा सगळा खर्च मी उचलतो वगैरे 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 खुलासा त्यांनी केला. पण लगेच हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर उलटसुलट चर्चा, खुद्द पवारांनी हे प्रकरण गंभीर आहे अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर अचानक मनसेचे एक पदाधिकारी आणि भाजपचे एक नेते हे समोर आले आणि त्यांनी रेणू शर्मा ही आम्हालाही अशाच प्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होती असा खुलासा केला. वास्तविक भाजप या सरकारच्या किंवा धनंजय मुंडेंच्या विरोधात आहे असं पण म्हणू. मनसेचे नेते धुरी हे सुद्धा तसेच होते, पण ते मुंडे यांचं समर्थन करायला पुढे आले का नाही. ते सुद्धा दुखावलेले होते आणि त्यामुळे एक प्रकारे मीटू अशी पुरुषांची मोहीम सुरू झाली म्हणायचं की या महिलेमुळे आम्हाला त्रास झालेला आहे हे सांगायला पुढे येणाऱ्यांची एक लाईन लागली. सांगायचा हेतू असा की हे प्रकरण अशा दिशेने जाऊ शकतं हे कोणालाच माहीत नव्हतं का. हां ठीक आहे, मुंडे मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या ह्या खाजगी आयुष्यावर इतका गवगवा झाल्यानंतर त्यांच्यावर एक ठपका येतो हे उघड होतं. पण तेवढ्यावर बाकी पुढे काय होणार नाही आणि रेणू शर्माचा दावा हा त्यांच्यासाठी गंभीर ठरणार नाही हे कोणालाही चटकन लक्षात येतं की जर मुंडे यांनी टोकाला जाऊन आपले संबंध कबूल केले तिच्या बहिणीशी तर बाकीच्या सगळ्या प्रकरणातली हवा निघून जाते. हे संबंधितांना कळत असतं. जे कोणी हे जाणीवपूर्वक असल्या गोष्टी बाहेर काढतात ते त्याच्या परिणामांचाही आवाका घेत असतात की हे प्रकरण बाहेर काढलं तर बाबा काय काय होऊ शकतं, कुठपर्यंत जाऊ शकतं, त्याचं कोणाला किती नुकसान होईल, आपल्याला किती होईल, समोरच्याला किती होईल, ज्याच्यावर आरोप केला जातो आहे त्याचं किती नुकसान होईल आणि त्याचं 100% नुकसान होणार असेल तर आपलं 10% नुकसान झालं तरी चालेल. अशा पद्धतीत ही प्रकरणं बाहेर येत असतात. कोणीतरी अगदी कितीही म्हणो की न्यायासाठी वगैरे, तर असली प्रकरणं उशिरा जेव्हा बाहेर येतात तेव्हा ती महिलांच्या न्यायासाठी, सामाजिक न्यायासाठी वगैरे नसतात. हे आता मान्य केलं पाहिजे. अनेक जण अनेक बाबतीत आपल्याला हे उघडकीला आलेलं आहे की त्यामध्ये कशी षडयंत्र केलेले असतात, ज्याला हनी ट्रॅप म्हणतात. म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ किंवा महत्त्वाच्या व्यक्तीला एक आपल्या प्रेमपाशात ओढण्यासाठी एक महिलेला पुढे केलं जातं आणि मग एकदा तू ते अडकलं की त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून महत्त्वाचे कामं करून घेतली जातात. त्याला जणू ओलीस ठेवला जातो, प्रामुख्याने सरकारी, लष्करी वगैरे खात्यामध्ये, गुप्तचर खात्यामध्ये, आणि त्याला हनी ट्रॅप हा शब्द आहे. म्हणजे जसा तो भुंगा असतो तो त्या फुलामध्ये मधुगंध घ्यायला जातो आणि तिथेच अडकून पडतो, त्याला हनी ट्रॅप म्हणतात. तसा हा प्रकार आहे. आणि त्यामुळे मग धनंजय मुंडे यांनाही माहिती होतं आणि वेळ आली तर त्यांनी लपवलं नव्हतं. त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्रपरिचितांना त्यांचं हा दुसरा घरोबा माहिती होता. त्यामुळे फार काही मोठा धमाका होईल ही अपेक्षा
त्यांची भानगड बाहेर काढणाऱ्या रेणू शर्माला सुद्धा माहिती असणार, किंवा तिच्या पाठीशी जर कोणी उभे असतील तिला पुढे करून आपले राजकीय हेतू पूर्ण करून घेण्यासाठी कोणी जर हा राजकीय डाव केलेला असेल तर त्यालाही माहिती असणार की हे सगळं करून देखील फुसकाबार ठरेल. त्यामुळे एक प्रकारे आपण बघितलं तर रेणू शर्माच्या विरोधात ज्या प्रकारे निदान 2 पक्षांचे नेते वेगवेगळ्या पुढे आले आणि खुद्द धनंजय मुंडे यांनीही तो आरोप केलेला आहे की त्यांचं एक प्रकरण या संबंधातलं हायकोर्टात पण पडून आहे, ते बघता धनंजय मुंडे यांचा बळी घेण्यासाठी केलेला हा मोठा राजकीय डाव आहे आणि तो विरोधी पक्षांनी केला आहे असं म्हणायला जागा राहत नाही. आणि मग प्रश्न असा येतो की धनंजय मुंडे ज्या पक्षात आहेत किंवा ज्या सत्ताधारी आघाडीत आहेत त्यांच्याकडूनच कोणातरी जवळच्यांनी हा सगळा डाव केला आहे का? कारण उघडपणे धनंजय मुंडे यांच्या समर्थनाला सत्ताधारी आघाडीतून फारसं कोणी आलं नाही. पवारांनी सुद्धा हे प्रकरण गंभीर आहे, चर्चा करावी लागेल असं म्हणून हात झटकले. आणि म्हणून मग अशी शंका येते की ह्या मागचा मूळ हेतू काय असता तर लक्षात घ्या की ठीक आहे, चंद्रकांतदादा पाटील किंवा आणखीन कोणी मुंडे यांचा राजीनामा मागितला असेल, पण विरोधी नेते किंवा ज्याला भाजपचा आजचा महाराष्ट्रातला प्रमुख नेता म्हणतात त्या देवेंद्र फडणवीसांनी तसा काय आग्रह धरला नाही. पण याची चौकशी झाली पाहिजे आणि कोण चुकीचा असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी सौम्य भूमिका घेतली. आणि त्यामुळे असं दिसतं की आलंय समोर तर आपण मुंडेंचं संरक्षण करण्याची गरज नाही, ही भूमिका योग्य असू शकते. पण ज्या पद्धतीत देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली सौम्य भूमिका आणि पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने तळ्यात मळ्यात सारखी घेतलेली भूमिका हे बघितल्यानंतर रेणू शर्मा यांनी ही तक्रार नोंदवणं आणि ती मुंबईत नोंदवून घेतली जाणं ही फार गंभीर बाब आहे मित्रांनो, फार गंभीर बाब आहे. की आतून कुठून तरी धनंजय मुंडे यांना सॅबोटेज केलं जाते का, की महाविकास आघाडीला सॅबोटेज केलं जाते, घातपात केला जातोय, की फक्त राष्ट्रवादीतूनच मुंडेंच्या विरोधातले कोणी जाणीवपूर्वक हे सगळं राजकारण करतायत का असा प्रश्न विचारावा असं वाटतो. याचं कारण आता आज आणखीन एक प्रकरण चव्हाट्यावर आलं की रेणू शर्मा यांचे जे कोणी वकील आहेत त्यांच्यावरच एका महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे, त्याचीही काहीतरी केस वगैरे चालू आहे. मग या सगळ्याचा हेतू काय, याचा हेतू काय हा यावर प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. की जर आघाडीला हादरा देणे इतकंच हे प्रकरण जात नसेल आणि गेलं नाही तर मग ते आणण्यामागे राजकारण नक्की आहे. हां, एक गोष्ट असते मित्रांनो, प्रकरणं खाजगी जीवनातलीच असतात किंवा व्यक्तिगतच असतात, पण ज्यावेळेला ती राजकारणात उपयोगी ठरू शकणार असतात आणि त्याचे काही राजकीय लाभ मिळू शकणार असतात तेव्हा राजकीय शक्ती त्या प्रकरणातल्या जे व्हिक्टीम असतात, बळी असतात त्यांच्या पाठीशी येऊन उभे राहतात, कारण त्यांना त्यातून राजकीय लाभ उचलायचा असतो. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा UPAचं सरकार होतं तेव्हा निर्भया प्रकरणावरून हलकल्लोळ माजला होता, पण तो हलकल्लोळ माजला तेव्हा तिच्या प्रकरणाची दाद फिर्याद घ्यायला कोणी तयार नव्हतं. पण नंतर जेव्हा ती मृत्युमुखी पडली आणि एवढी लोकभावना तयार झाली तेव्हा UPA सरकारने अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी सुद्धा पुढाकार घेऊन तिच्या कुटुंबियांना सगळी मदत केली होती, कारण त्यामागे राजकीय हेतू असतो. तसा या धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा प्रकरणामध्ये कोणाचा काय राजकीय हेतू आहे हे सगळ्यात मोठं रहस्य आहे. ही कोणीतरी जाणीवपूर्वक हे प्रकरण चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते धनंजय मुंडे यांचा बळी घेण्यासाठी आहे की धनंजय मुंडे हा केवळ त्या पटावरचा एक मोहरा किंवा प्यादा आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक आहे, कारण त्यामध्ये या सरकारच्या स्थैर्य किंवा भवितव्य आणि शाश्वती हे अवलंबून आहे. कोणी काय साधले गेले यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की रेणू शर्माचे आरोप पोलीस चौकशीत किंवा उद्याच्या खटल्यामध्ये त्यावर खटला झाला तपास करून किंवा तिने खाजगी खटला भरला तरी त्यातून काही फारसं निष्पन्न होईल असं वाटत नाही. पण दुसरीकडे
धनंजय मुंडे यांच्याकडून द्विभार्या प्रतिबंधक कायदा मोडला गेला आहे का? त्यांनी निवडणूक आयोगाकडे जे प्रतिज्ञापत्र निवडणूक काळात सादर केलं त्यापासून मध्ये ही माहिती लपवली गेली आहे का? हा विषय ऐरणीवर आणला जाऊ शकतो आणि परिणामी ज्यांना निवडणूक लढवायला अपात्र ठरवण्यासाठी काही खेळी झाली आहे का? का ते मात्र तिथे धनंजय मुंडे गोत्यात येऊ शकतात. कारण आता त्यांनी आपले असे संबंध होते, सहमतीने संबंध होते, आपल्याला 2 मुलं आहेत, आपण पती पत्नीसारखे राहत होतो, आपल्या कुटुंबाला सगळं माहिती आहे, हे स्वतःच जाहीर करून टाकले कोणी विचारण्यापूर्वी. हां, पण ती माहिती जर प्रतिज्ञापत्रात नसेल किंवा निवडणूक पूर्व प्रतिज्ञापत्रातून निवडणूक आयोगापासून लपवलेली असेल तर तो मात्र गंभीर गुन्हा ठरतो. आणि त्या गंभीर गुन्ह्यात धनंजय मुंडे यांना अडकवण्यासाठीच खेळला गेलेला हा डाव आहे का? कसा असं राजकारणामध्ये आवेश असतो आणि इतके दिवस समजा अगदी रेणू शर्मा खरोखरच धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करत असेल तर तिला धडा शिकवण्यासाठी आवेशात धनंजय मुंडे बाहेर येतील आणि सांगून टाकतील की आहे संबंध, काय बोला, काय गुन्हा आहे का? चटकन लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार आता सार्वत्रिक झालेला आहे. त्यामुळे चटकन तो गुन्हा ठरवता येणार नाही, ही गोष्ट उघड आहे. पण मुद्दा असा येतो की तुम्ही सरकारी किंवा एकूण जाहीर सार्वजनिक आयुष्यामध्ये जी माहिती देणं अगत्याचं आणि सक्तीचं आहे ती लपवली आहे का? आणि लपवली असेल तर तो गंभीर गुन्हा होतो. त्यामुळे तो गुन्हा ज्याची आजपर्यंत कधी चर्चा झाली नाही त्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांना अडकवण्यासाठीच हा हनी ट्रॅप होता का? पण रेणू शर्माने काय केलं, आणखी इतरांबद्दल काय केलं, हा विषय बाजूला ठेवा. पण ज्या प्रकारे धनंजय मुंडे मंत्री असताना हा लपवलेला तपशील घेऊन बाहेर आले, तो तपशील त्यांनीच बाहेर आणावा आणि स्वतःच त्या सापळ्यात अडकावं यासाठी रेणू शर्मा यांना जाणीवपूर्वक पुढे करण्यात आलं होतं का? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर विचारलं गेलं पाहिजे, शोधलं गेलं पाहिजे. कारण मला तरी असं वाटतं की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमदा तरुण नेता आहे. आपल्या काकांची साथ सोडून आणि काकांनी दिलेली विधान परिषदेचीच आमदारकी सोडून धनंजय मुंडे हे आपल्या काकांच्या विरोधातला पक्ष असलेला राष्ट्रवादी या पक्षात गेले, अजितदादा, शरद पवार यांच्या वळचणीला गेले आणि परत एकदा विधान परिषदेत निवडून आले. आणि तेवढंच नाही तर विधान परिषदेमध्ये विरोधी नेतेपद त्यांना दिल्यानंतर त्यांनी अतिशय कुशलतेने विरोधी पक्षाचं नेतेपद सांभाळून दाखवलं. त्यातून त्यांनी स्वतःला एवढी मजल मारून घेतली की ताबडतोब नवीन सरकार आल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. तुलनेने बघितलं आपण तर पंकजा मुंडे यांनाही आपल्या वडिलांच्या मतदारसंघात पराभूत करून धनंजय मुंडे विधानसभेत निवडून आले. तेव्हा त्यांनी किती कुशलतेने राजकारण केलं हे आपल्या समोर आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादीतले काही लोक अस्वस्थ झालेत का की हा माणूस आपल्याला स्पर्धक होतोय तर याला वेळीच आवरला पाहिजे, संपवला पाहिजे, नाही तर हा उद्या राष्ट्रवादीसारख्या पक्षामध्ये आपली छाप निर्माण करू शकतो, अशी भीती राष्ट्रवादीतल्या कोणाला आहे का? की महाविकास आघाडीमधल्या काही लोकांना धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाचं जे सामर्थ्य आहे त्याची भीती वाटायला लागली आहे का? आणि त्यातून त्यांना वेगळ्या सापळ्यात अडकवून संपवण्याचा डाव खेळला गेला आहे का? की महाविकास आघाडीला शह देण्यासाठी त्यांचा एक उमदा मंत्री गोत्यात घालण्याचा डाव भाजपकडून खेळला गेला आहे का? कारण हे सगळं प्रकरण जिथून पुढे आलं आहे तो विषय तेवढा गंभीर नाही आहे, पण जिथे जाऊन धनंजय मुंडे अडकतात तो विषय गंभीर आहे. आणि तो विषय गंभीर एवढ्यासाठी आहे की त्यात धनंजय मुंडे अडकले तर पुढचा काही काळ, काही 6 वर्ष असेल कदाचित, निवडणूक आयोग
त्यांना निवडणूक लढवण्यावर प्रतिबंध लावू शकतो. प्रतिज्ञापत्र खोटं दिलं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा असू शकतो. त्यामुळे या उमद्या नेत्याचं राजकारणाच्या उमेदीच्या पुढच्या 5-10 वर्षासाठी खच्चीकरण करणं हा डाव आहे का? आणि त्यासाठी हे सगळं डावपेचाचं राजकारण किंवा सापळा तयार केला होता का? आणि त्यासाठी वरकरणी दाखवायचं की रेणू शर्मा प्रकरण आहे आणि रेणू शर्माला गप्प करण्यासाठी धनंजय मुंडे आवेशात आपल्याला स्वतःला दुसऱ्या सापळ्यात ढकलून देतील, हाच मुळात गेम होता का? याची रहस्य उलगडणं आवश्यक आहे. कारण किती ब्लॅकमेल म्हणा, काही म्हणा, आपली राजकीय कारकीर्द ज्यामुळे पणाला लागू शकते अशा प्रकरणात इतकी मोठी चूक धनंजय मुंडे यांनी केली असती असं मला वाटत नाही. त्यांनी तडजोडी केल्या असत्या. पण हे प्रकरण जर त्यांच्या कुटुंबातलं आहे, खाजगी जीवनातलं आहे, तर ते विकोपास जाऊ नये याची काळजी त्यांनी घेतली असते. आणि अनेक नेते घेतात. हे काय पहिल्यांदा प्रकरण झालं अशातला भाग नाही. यासारखी शेकडो प्रकरणं भारताच्या वेगवेगळ्या राज्यात आणि अगदी महाराष्ट्रात सुद्धा मिळू शकतात. मग आवेशात येऊन धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातला हा खाजगी भाग हा जाहीर करण्याची गरज होती का? मी आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं की त्यांनी वकिलांचा सल्ला घेतला होता आणि घेतला असेल तर मग त्यांनी किती जाणीवपूर्वक या संकटात उडी घेतली याचाही विचार करायला लागतो. कारण ते द्विभार्या प्रतिबंधक कायदा, बायगामी ज्याला म्हणतात, आणि निवडणूक आयोगाला कडून लपवलेली माहिती यामुळे अडचणीत येऊ शकतात आणि त्यामुळे आपली सगळी राजकीय कारकीर्द अडचणीत येऊ शकते. हे त्यांना त्यांच्या वकिलांनी समजावलं पाहिजे होतं. समजावलं की नाही माहिती नाही. आणि समजावून देखील जर त्यांनी हा धोका पत्करला असेल तर मग त्याला एक प्रकारे राजकीय आत्महत्या म्हणावं लागेल. कारण हा उमदा नेता आहे. बाकी त्याचं चरित्र वगैरे या विषयात मी जाणार नाही. पण ज्याच्याकडे राजकीय धमक आहे, ज्याने काकांच्या छत्रछायेतून बाहेर पडून विरोधी दुसऱ्या पक्षात जाऊन त्याच काकांचा मतदारसंघ एका निवडणुकीनंतर पादाक्रांत करून दाखवला, त्याची राजकीय धमक दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे. त्याला राजकीय शह देता येत नसेल तर वेगळ्या मार्गाने त्याला राजकारणातून संपवण्याचा डाव खेळलाय का? कोणी खेळतोय का? आणि तो कोण आहे? तो विरोधी पक्षातला आहे की स्वतःच्या राष्ट्रवादी पक्षातला आहे किंवा सत्ताधारी विकास आघाडीतला आहे? या सगळ्यांची उत्तरं शोधणं मला अगत्याचं वाटतं. आणि राजकीय विश्लेषकांनी खुद्द धनंजय मुंडे, त्यांचे जे सहकारी निकटवर्ती आहेत, मित्र आहेत, हितचिंतक आहेत, त्यांनी त्याचं उत्तर शोधलं पाहिजे की हे थंड डोक्याने, राजी खुशीने, अक्कल हुशारीने, विचारपूर्वक धनंजय मुंडे हे आपल्या खाजगी आयुष्याचा भाग जाहीर करून बसले का? की त्यांना आवेशात येऊन अशी काही चूक करायला कोणी भाग पाडले का? कारण हा भाग, रेणू शर्मा हा विषय संपलाय, तिच्याविरुद्ध अनेक जण आता पुढे आलेत. मला वाटत नाही तो जो विषय आहे तो पुढे रेटून नेऊ शकेल. पण त्या निमित्ताने जसं ते आपण बघतो ना, कॅरम खेळताना एका सोंगटीला मारतात आणि त्याच्या धक्क्याने दुसरी सोंगटी पॉकेटमध्ये घालवायची असते, तसं काही ह्यामध्ये खेळलं गेलं आहे का? आणि असेल तर मग धनंजय मुंडे यांनीही शांत चित्ताने आत्मचिंतन करणं आवश्यक आहे की बाबा, आपण खरोखरच केलं ते योग्य केलं का? आपल्याला जे करायचं होतं ते साध्य झालं का? की आपण वेगळ्याच एका दुसऱ्या संकटात येऊन अडकलो? आणि अडकलो असू तर मग कोण हा डाव खेळतंय की आपण गाफीलपणे या सापळ्यात जाऊन किंवा जाळ्यात जाऊन अडकलो? त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यांच्या मित्रपरिचितांनी, हितचिंतकांनी याचे धागेदोरे शोधले पाहिजेत. राजकारणात टिकायचं असेल तर 10 बाजूनी विचार करायला लागतो. डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडावर, जिभेवर साखर ठेवून राजकारणात वावरावं लागतं. बोलावं कमी आणि आपण अडकणार नाही अशी प्रत्येक शब्दात काळजी घ्यायची असते. त्याला राजकारण म्हणतात.
मी वारंवार यशवंतराव चव्हाणांचं एक उदाहरण देतो की ते म्हणायचे की राजकारणात काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचं भान असलं पाहिजे. आत्ताही मी धनंजय मुंडे यांना तेच सांगेन की तावातावात तुम्ही बोलून टाकलं. निवडणूक प्रचारात देखील असं एक वाक्य वादग्रस्त होऊन त्यांच्याविरुद्ध काहूर माजलेलं होतं. पंकजा मुंडेंविषयी ते काहीतरी बोलले आणि त्यामुळे त्या खूप नाराज झाल्या, स्टेजवरून त्या चक्कर येऊन पडल्या वगैरे वगैरे झालं होतं, तुम्हाला आठवत असेल. तर आपण बोलतोय त्याचं भान ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यापेक्षाही हे सगळं प्रकरण कोणी रचलं, कोणी फरफटत आणलं आहे आणि त्याचा हेतू काय हा त्यांनी शोधावं असं माझं त्यांना आवाहन आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा, लाईक करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष कुठच्याही बातमीचे असे वेगवेगळे पदर उलगडून तुमच्यासमोर आणतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.